नमस्कार मंडळी, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले स्वागत करत आहे। आज आपण बनवतोय इन्स्टंट आंब्याचं लोणचं। तर त्यासाठी मी आंबे व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत। मस्त बघा, कच्च्या कैऱ्या आहेत। स्वच्छ धुवून यांना व्यवस्थित कापून घ्यायचं आहे। असे बारीक बारीक मी काप करून घेते। आपण इन्स्टंट बनवतोय त्यामुळे मी अशा प्रकारे बारीक काप करून घेते। नाहीतर जेव्हा आपण वाळवून बनवतो आंब्याचं लोणचं त्यावेळेला आपण याच्या मोठ्या फोडी करतो। पण मी आता असं लहान लहान आकारामध्ये आंबा व्यवस्थित कापून घेते। एकदम सोपी रेसिपी आहे आणि तोंडाला एकदम चव देणारी आहे, झटपट। तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा। अशा प्रकारे मी सर्व आंबे व्यवस्थित कापून घेते। आणि आता तर उन्हाळ्याचे दिवस आहे आणि आंब्यांचा सीझन आहे, तर नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा। अशा प्रकारे नक्की बनवून बघा। जेव्हापासून मी हा आंब्याचं लोणचं बनवलेलं आहे तेव्हापासून मी दोन्ही तिन्ही टाईम खात आहे आणि एकदम मस्त लागतं। जेवणाबरोबर जेवण एकदम रुचकर लागतं याच्याने। आता बघा, मी सर्व आंबे असे व्यवस्थित कापून घेतलेले आहेत। आता आपण कढईमध्ये थोडेसे धने, 2 ते 3 चमचे आणि जिरा यांना व्यवस्थित भाजून घेऊयात। अगर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये राईसुद्धा भाजून घेऊ शकता। अशा प्रकारे धने आणि जिरं थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि याला आपण थोडंसं खलबत्त्यामध्ये थोडंसं असं वाटून घेणार आहोत। मिक्सरमध्ये नाही घालायचं आहे, मिक्सरमध्ये एकदम पावडर होते, म्हणून अशा प्रकारे व्यवस्थित थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपलं हे वाटून झालेलं आहे। आता आपण आचारमध्ये टाकण्यासाठी, लोणच्यामध्ये टाकण्यासाठी मिरच्या आणि लसूण कापून घेतोय। तर लसूण थोडा जास्तच घ्यायचा आहे आणि लसूण अशा प्रकारे मी कापून घेते। अशा प्रकारे लसूणचे व्यवस्थित काप करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता मिरचीसुद्धा मी असेच कापून घेते लांब लांब। अशा प्रकारे मिरचीला व्यवस्थित कापून घ्यायचं आहे। एक खूप सोपी रेसिपी आहे। 10 ते 15 मिनिटांमध्ये आचार बनवून रेडी होतो एकदम। हे बघा, किती झटपट काम होतं सर्व। सगळ्या मिरच्या व्यवस्थित मी कापून घेतलेल्या आहेत। लोणच्यामधली मिरची तिखट लागत नाही, त्यामुळे आपण जेव्हा ही मिरची भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाणार तर एकदम मस्त चव लागेल याची। तर मिरची आणि लसूण कापून झालेला आहे। आता आपण आंबे घेतलेले आहेत कापलेले। त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा हळद घातली आहे, 1 मोठा चमचा धने पावडर घातली आहे। त्यानंतर कापलेला लसूण आणि हिरवी मिरची घालते आहे। अगर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरा पावडरसुद्धा यामध्ये वापरू शकता। आता यामध्ये आपण घालणार आहोत जे आपण वाटण करून ठेवलेलं धने आणि जिराचं, ते घालायचं आहे यामध्ये। त्यानंतर थोडासा लाल तिखट मसाला आणि चवीनुसार थोडंसं मीठ आणि थोडीशी मी कच्ची राई टाकलेली आहे। आता बघा, मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेलामध्ये मी 1 चमचा राई घातलेली आहे। राईला व्यवस्थित तडतडून द्यायचं आहे। हे बघा, आता एकदम राई मस्त तडतडली आहे आणि गरम झालेलं आहे तेल व्यवस्थित। आता हे गरम तेल आपण यामध्ये घालून घेणार आहोत। हे बघा, यामध्ये मी ओतून घेतलेलं आहे। किती मस्त खमंग वास सुटलेला होता, एकदम मस्त। आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। हे लोणचं बघूनच तोंडाला पाणी सुटलंय, एवढी मस्त रेसिपी आहे। हे बघा, आपलं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून झालेलं आहे। बघा किती मस्त दिसते, एकदम इन्स्टंट आणि झटपट आंब्याचं लोणचं तयार आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।